औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। कुटुंबियांसह त्यांनी मतदान केले। यावेळी त्यांनी देखील ईव्हीएम बिघाडाचा फटका बसला। त्यांच्या मतदानाआधीच ईव्हीएम बंद पडल्यामुळे 7 मिनिटे विद्यमान खासदारांना तात्काळ उभं राहावं लागलं। मात्र तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली। याआधी 4 वेळा खैरेंनी लोकसभेची निवडणूक जिंकली आहे। यंदा त्यांच्यासमोर काँग्रेस आमदार जांभड आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील यांचं तगडं आव्हान आहे। शिवाय वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील सुद्धा यंदा औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। चंद्रकांत खैरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। औरंगाबाद लोकसभेतील भाजप सेनेचे उमेदवार जे आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे। पाहतो चंद्रकांत खैरे यांच्या सहकुटुंब सहपरिवारांनी जे आहे ते मतदान केलेलं आहे। आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहे। काय सांगाल, मतदानाला गेला होता, मतदान केलेलं आहे, मात्र मतदान करताना ईव्हीएम मशीन जे आहे ते बंद पडले, अनेक वेळा वाट पाहावी लागली, 7 मिनिटं थांबावं लागलं। म्हणून एक माझ्या मनामध्ये सुद्धा जागृत करण्यात झाले की आता इमिजिएटली मी कलेक्टरना सांगेन आणि कलेक्टरला सांगून सगळ्या मशीन्स त्या ठिकाणी तिथे सतर्क ठेवायला सांगितलं। समजा एखाद्या वेळेस बटन दाबलं ते कोणी मतदार तसंच निघून जाईल तर ते नुकसान तर आमचं होईल ना, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित झालं पाहिजे हे आम्ही त्या ठिकाणी मी कलेक्टरच्या खाली ऑब्झर्व्हरच्या खाली टाकतो। अनेक ठिकाणी मशीन बंद पडले आहेत, कुठेतरी हलगर्जीपणा आहे किंवा नाही हलगर्जी आता टेक्निकल वर्क आहे ते, एखादं आपण तसं म्हणता येत नाही हलगर्जीपणा म्हणून। काय वाटतं, काय अंदाज आहे, काय वाटतं देशात सन्माननीय नरेंद्र मोदीजींचं एनडीएचं राज्य येणार उद्धवजींच्या सहकार्याने, आणि महाराष्ट्रात सुद्धा तसं संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती खूप चांगली आहे आणि सगळीकडे भगव्याचं वातावरण निर्माण झालं। पण दुसरा भगवा घेऊन हर्षवर्धन जाधव जे आहे ते सुद्धा त्याला गद्दारी म्हणतात, त्याला जबरदस्त गद्दारी म्हणतात। आणि किती पक्ष बदलले त्याला काय असतं का? वंचितचं किती मोठं आव्हान वाटतं? नाही वंचित फुटली। बहुजन आघाडी आणि हर्षवर्धन जाधव यांचं कुठल्याही प्रकारचं इथे आव्हान नसल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन मोहम्मद इरफान, राजू सोनवणे, साम टीव्ही, औरंगाबाद।